तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पार्ट 2 मध्ये, ज्यात आपण एमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रॉनिक्सचं युनिट 1 पाहत होतो. त्याचा आता आपण पार्ट 2 पाहणार आहे आणि याचे फुल MCQ असतील पूर्ण चॅप्टरचे किंवा पूर्ण सिलेबसचे, तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की जाऊन विजिट करा, जॉईन करा. तर आता आपण 1.3 पाहणार आहे. AIML. AI मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ML मीन्स मशीन लर्निंग. आता AI काय आहे? AI इज अ ब्रांच ऑफ अ कम्प्युटर सायन्स दॅट मेक मशीन्स परफॉर्म टास्क लाईक अ ह्युमन्स. कॉम्प्युटर सायन्सची एक ब्रांच आहे जी की मशीन बनवतं आणि ती मशीन परफॉर्म टास्क करतात ह्युमन्स गत. म्हणजेच लर्निंग असेल, थिंकिंग असेल, डिसिजन मेकिंग असेल, लर्निंग, थिंकिंग, डिसिजन मेकिंग. नंतर मशीन लर्निंग काय आहे? तर ML इज अ पार्ट ऑफ AI. दिस इज इम्पॉर्टंट लाईन. ML इज अ पार्ट ऑफ AI वेअर मशीन्स लर्न फ्रॉम डेटा. मशीन्स जो डेटा आहे त्याच्यापासून लर्न करते अँड इम्प्रूव्ह ऑटोमॅटिकली विदाउट प्रोग्रॅमिंग एव्हरी स्टेप. आणि ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह करते विदाउट प्रोग्रॅमिंग एव्हरी स्टेप. नंतर AIचे ॲडव्हान्टेज काय आहे? तर हाय ॲक्युरेसी आहे, रिड्यूस ह्युमन इरर्स आहेत, फास्टर डिसिजन मेकिंग आहे, 24/7 वर्क आहे, हँडल लार्ज डेटा आहे तो हँडल करते, फ्लेक्झिबल डिझाईन आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. नंतर लिमिटेशन काय आहेत AIचे? तर एक्सपेन्सिव्ह आहे, नीड लार्ज डेटा आहे, लॅक कम्युनिकेशन सेन्स आहे, सिक्युरिटी प्रायव्हसी इश्यू आहे, हॅकिंगचा इश्यू आहे, बायस डिसिजन पॉसिबल होऊ शकतात. आता हे वापरलं कुठं कुठं जाते? मेडिकल डायग्नोसिस, रोबोट्स अँड ऑटोमेशन, स्पीच अँड हँडरायटिंगमध्ये, रिकग्नायझेशन असेल, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स असतील, स्पॅम डिटेक्शन, स्मार्ट सिस्टीम्समध्ये AI वापरलं जात आहे. नाव नेक्स्ट, टाइप्स ऑफ मशीन लर्निंग. आता 3 प्रकारच्या मशीन लर्निंगचे टाइप्स आहेत. जसं की सुपरवाइज्ड लर्निंग असेल, नंतर अनसुपरवाइज्ड लर्निंग असेल आणि रेनफोर्समेंट लर्निंग असेल. रेनफोर्समेंट. सुपरवाइज लर्निंग जे आहे ते यूज करतं लेबल डेटा. लेबल डेटा मीन व्हॉट? लेबल डेटा म्हणजे जो आधीपासून डिफाईन आहे, ज्याचं आउटपुट आधीपासून आपल्याला माहित आहे की हे केल्यावर हेच आउटपुट येणार. दिस मीन्स लेबल डेटा. इनपुट देतोय आपण आणि आपल्याला आउटपुट माहित आहे, आउटपुट इज नोन. एक्झाम्पल स्पॅम डिटेक्शन असेल, ह्याचं अल्गोरिदम रिग्रेशन क्लासिफिकेशन. नंतर अनसुपरवाइज्ड लर्निंग मध्ये काय येतं? तर नो लेबल डेटा, ज्याचा आपल्याला आउटपुटच माहित नाहीये, तो म्हणजे नो लेबल डेटा, तो येतो अनसुपरवाइज लर्निंग मध्ये. फाइंड हिडन पार्ट्स. आणि एक्झाम्पल मध्ये आपण सांगू शकतो क्लस्टरिंग कस्टमर्स असतील, अल्गोरिदम क्लस्टरिंग PCA असेल. नंतर रेनफोर्समेंट लर्निंग मध्ये काय येतं? तर लर्न युजिंग रिवॉर्ड अँड पनिशमेंट. लर्न करून जी मशीन शिकते ती म्हणजे रेनफोर्समेंट. गेम प्लेइंग असेल, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स असतील, हे रेनफोर्समेंटचं लर्निंगचे एक्झाम्पल म्हणू शकतो. नंतर आता आपण पाहणार आहे AIML आणि DL मधलं डीप लर्निंग. DL मीन्स डीप लर्निंग, ML मीन्स मशीन लर्निंग, AI मीन्स आर्टिफिशियल. आता ह्या तिन्हीतलं रिलेशन काय आहे? मेन फील्ड आपली कोणती आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि ह्याच्या आतमध्ये कोण येत आहे? तर मशीन लर्निंग. आणि मशीन लर्निंगचा एक पार्ट कोणता आहे? तर डीप लर्निंग. तर इतर रिलेशन AI इज मेन फील्ड, ML AI इज ग्रेटर दॅन ML इज ग्रेटर दॅन DL. इतर रिलेशन डायग्राम मध्ये पण तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट, एजंट इन AI. आता AI मधील एजंट सिस्टीम दॅट टेक इनपुट अँड गिव्ह आउटपुट. अशी सिस्टीम जी इनपुट घेते आणि आउटपुट देते ती म्हणजे एजंट्स असतात. आता 2 प्रकारचे एजंट्स आहेत, सिंगल एजंट असतील, मल्टी एजंट असतील. आता सिंगल एजंट म्हणजे काय? वन सिस्टीम सॉल्व प्रॉब्लेम. एक सिस्टीम आहे, एक सिस्टीमकडे इनपुट आलं
आणि एक सिस्टीम कडून आउटपुट भेटलं, एका सिस्टीमनीच फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, दिस मीन्स सिंगल एजंट. आणि मल्टिपल एजंट जेव्हा एकत्र काम करतात, वर्क टुगेदर करतात, मीन्स मल्टिपल सिस्टीम इनपुट घेतात आणि एकच आउटपुट देतात, तेव्हा ती झाली मल्टी एजंट. आता आपण AIML पाहिलेला आहे. आता आपण पाहणार आहे लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज क्वांटम कम्प्युटिंग. आता क्वांटम कम्प्युटिंग काय आहे? क्वांटम कम्प्युटर क्लासिकल कम्प्युटर सारखाच आहे. क्वांटम कम्प्युटर मध्ये वापरतो आपण क्यूबिट्स. हा IMP आहे. काय वापरतो आपण? क्यूबिट्स वापरतो. क्यूबिट्स इन्स्टेड ऑफ बिट्स, 0 and 1 टुगेदर. म्हणजे 0 आणि 1 जेव्हा टुगेदर असतील तेव्हा ती पोझिशन, दिस मीन्स सुपरपोजिशन. आता क्वांटम कन्सेप्ट बघूया आपण काय आहे. आता ह्याच्यात 3 कंडिशन आहेत. सुपरपोजिशन म्हणजे काय? तर 0 आणि 1 सेम टाइमला असतील. एंटँगलमेंट म्हणजे काय? तर क्यूबिट कनेक्टेड असतील. आणि इंटरफरन्स म्हणजे काय? तर करेक्ट रिझल्ट ॲम्प्लिफाईड होईल. आता आपण पाहूया क्लासिकल कम्प्युटिंग वर्सेस क्वांटम कम्प्युटिंग. क्लासिकल मध्ये बिट 0 or 1 असतं. क्वांटम मध्ये क्यूबिट असतं. पण इथं ऑर कंडिशन येते, इथं अँड मीन्स ऍड कंडिशन आहे. 0 पण आहे, 1 पण आहे. दिस इज सुपरपोजिशन कंडिशन, इथं आपण पाहिलेली आहे. ॲट अ सेम टाइम क्वांटम इज अ फास्टर फॉर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. जेव्हा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहेत आपल्याकडे, तेव्हा क्वांटम कम्प्युटर असेल तो फास्ट काम करतो क्लासिकल पेक्षा. आता ऍप्लिकेशन काय आहेत क्वांटम कम्प्युटिंगचे? तर AIML मध्ये वापरतो आपण, ड्रग डिस्कव्हरी मध्ये वापरतो, फायनान्स मध्ये वापरतो, सायबर सिक्युरिटी मध्ये वापरतो, क्लायमेट मॉडेलिंग मध्ये वापरतो आणि लॉजिस्टिक मध्ये वापरतो. ना आता आपण 2 टॉपिक लास्टचे होते, म्हणजे आपल्या इथं पहिलं युनिट संपलेलं आहे. तर पहिल्या युनिटचे आपण काही IMP MCQ आहेत ते पाहणार आहे, जे की बुकच्या खाली दिलेले आहेत आपल्याला MSBTच्या. टाइप्स ऑफ डेटा इज नीडेड फॉर सुपरवाइज्ड मशीन लर्निंग. जसं की आपण इथं पाहिलं सुपरवाइज्ड मशीन लर्निंग मध्ये आपण इथं पाहिलेलं आहे यूज लेबल डेटा. सो आपण याचं उत्तर लिहिणार आहे लेबल डेटा. नंतर द लर्निंग टाइप फाइंड हिडन पॅटर्न विदाउट लेबल. आता जिथं विदाउट लेबल अनलेबल डेटा आपण वापरतो अनसुपरवाइज्ड लर्निंग मध्ये. आता तिसरा प्रश्न आहे अल्गोरिदम इज नॉट टिपिकली युज्ड इन रेनफोर्समेंट लर्निंग. आता रेनफोर्समेंट लर्निंग मध्ये कोणतं अल्गोरिदम आपण वापरत नाही? तर ते आहे रिग्रेशन. द क्वांटम बिट कॉल्ड ॲज क्यूबिट म्हणतो आपण ह्याला. द फिनॉमिनन अलाउज अ क्यूबिट टू बी इन 1, 0 and 1 इज. अशी कोणती कंडिशन आहे जिथं 0 + 1 दोन्ही येतात? ती म्हणजे आपली सुपरपोजिशन कंडिशन. इन क्वांटम कम्प्युटिंग एंटँगलमेंट इज लिंकिंग क्यूबिट फेअर 1 अफेक्ट अदर. 2 क्यूबिट लिंक करायचे, आपण पाहिले 2 क्यूबिट हे लिंक केले आपण. The unit is a foundation of exponential computational power is a quantum computing. In a quantum computing is a qubit. इथे पण उत्तर आपलं आहे qubit. Of the following is a direct application of a quantum computing. ह्यातील कोणतं ऍप्लिकेशन हे क्वांटम कम्प्युटिंगचं ऍप्लिकेशन आहे? तर ड्रग्स डिस्कव्हरी हेल्थकेअर मध्ये आपण क्वांटम कम्प्युटिंग वापरतो मेजरली. नॉट अन ऍप्लिकेशन ऑफ AI. आता AIचं ऍप्लिकेशन कोणतं नाहीये. तसं बघायला गेलं तर हे पण आहे, बट आता ऑप्शन आपल्याला 4 आहेत, तर ह्यांच्या कम्पॅरिझन मध्ये वेदर प्रेडिक्शन साठी आपण AI कमी वापरतो. आता लास्टचा प्रश्न आपल्याकडे आहे द मेन युनिट ऑफ अ इन्फॉर्मेशन इन अ क्लासिकल कम्प्युटिंग मध्ये. क्लासिकल कम्प्युटिंगचं युनिट विचारलेलं आहे आपल्याला. आता ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.